वाढीव मतदानाचा टक्का हा टीएमसीच्या विरोधात गेला का असं म्हणू शकतो का आपण? भरपूर आहे, कारण एकतर मागच्या निवडणुकीच्या तुलनेत 11% 12% मतदान जास्त झालं आणि जे मतदार याद्यांचं शुद्धीकरण झालं होतं त्यातून मुस्लिम मतदार जे ममता बॅनर्जींचे समर्थक होते त्यांचं मोठ्या प्रमाणावर वगळलं जाणं आणि एक सुप्त विरोध किंवा तो विरोध नोटीस करू शकले नाही अनेक सर्वेक्षण संस्था, त्याचा फायदा भाजपला झालेला आहे। सगळ्यात मोठा जो फायदा झालेला आहे तो SIRचा झालेला आहे। मतदार याद्यांच्या शुद्धीकरणातून जो मोठा चंक वगळला गेला ममता बॅनर्जींच्या समर्थकांचा, त्याचा फायदा झालेला आहे। 27 लाख मतदार जर या याच्यात आले असते ना, 60% मतांचा फायदा भाजपला आतापर्यंत झालेला दिसतो आहे। मागच्या वेळेस 38% मतं मिळाली होती, आता 45-46% घरात भाजपचं मतदानाची टक्केवारी गेलेली आहे। दुसरीकडे 6% फटका तृणमूल काँग्रेसला झालेला आहे। तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता SIR आणि ज्या पद्धतीने SIR राबवलं त्यानंतरही जी दहशत होती ती दूर करण्यासाठी सेंट्रल आर्म फोर्सेस CAPF तिथं तैनात करण्यात आला आणि त्यातून जी मतदारांच्या मनात असलेली भीती दूर करण्यात आली, दहशत दूर करण्यात आली। मतदारांना एक विश्वास देण्यात आला की तुम्ही मतदानाला जा आणि मतदान झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 2 गोष्टी निर्णायक ठरतात प्रत्येक वेळी, की मतदानाच्या वेळी होणारा हिंसाचार तो यावेळी झाला नाही आणि मतदान निकाल लागल्यानंतर होणारा हिंसाचार त्याचंही एक आश्वासन केलं होतं गृहमंत्री अमित शहा यांनी की आम्ही CAPF केंद्रीय सुरक्षा दल नक्कीच सुनील चावकेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला।